टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पुण्यात घडलेल्या विषारी दारू दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अकोला जिल्ह्यात मोठी धडक कारवाई करत बाळापूर तालुक्यातील सातारगाव येथे सुरू असलेल्या बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केलाय। या कारवाईत सुमारे 30,95,110 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार तसंच सह आयुक्त प्रसाद सुर्वे, उपविभागीय उपायुक्त डॉक्टर पराग नवलकर यांच्या सूचनेनुसार आणि अधीक्षक सीमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। गोपनीय माहितीच्या आधारे सातारगाव येथील नदीकाठच्या शेतातील कुलूपबंद पत्र्याच्या शेडवर छापा टाकण्यात आला। यावेळी बॉटलिंग मशीन, बॉबी संत्रा आणि रॉकेट संत्रा या ब्रँडच्या 90 मिली क्षमतेच्या तब्बल 55,000 बनावट देशी दारूच्या सीलबंद बाटल्या, 400 लिटर मद्यार्कयुक्त ड्रम, इसेन्स, रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या, बनावट लेबल्स, कागदी बॉक्स, प्लास्टिकच्या टाक्या आणि अल्कोहोल मीटर असा मोठा साठा जप्त करण्यात आला। या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे जवान आकाश वासुदेव बर्डे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक प्रमोद कांबळे करतायत। या कारवाईत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये। कारखान्याचा मालक, शेडचा मालक, बनावट दारू तयार करणारे, कच्चा माल आणि लेबल्स पुरवठादार, वाहतूकदार तसेच संबंधित ज्ञात अज्ञात आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती उत्पादक शुल्क विभागाने दिली आहे। राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक अकोला जिल्हा यांना एक इन्फॉर्मेशन मिळाली, त्यानुसार आम्ही कारवाई केलेली आहे। बाळापूर तालुक्यामध्ये सातारगाव या ठिकाणी एका ओसाड जागी एक बंद फॅक्टरी आढळून आलेली आहे। तिथे सगळे आम्ही इन्स्ट्रुमेंट जप्त केलेले आहे। त्यात प्रामुख्याने स्पिरिट आढळून आलेला आहे आणि जो डुप्लिकेट माल तयार करण्यात आला होता त्याचे 550 कंट्री लिकरचे म्हणजे देशी मद्याचे बॉक्सेस आपण जप्त केलेले आहे। समोरची कारवाई सुरू आहे आणि यामध्ये स्पिरिट सापडलं असल्यामुळे मूळ मालकापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू। त्यानंतर माल किती रुपयाचा मुद्देमाल होता? यामध्ये साधारणतः 400 लिटर स्पिरिट सापडलेले आहे, 55,000 प्लास्टिकच्या सीलबंद बॉटल्स आणि लेबल्स सापडलेले आहे, पुठ्ठे वगैरे या अशा पद्धतीचा 30,90,000चा मुद्देमाल हा हस्तगत केलेला आहे। ते आरोपी किंवा महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।